म्हणजे हातात घेतल्यावर कळते बर्फाची मच्छी नाही, फ्रेश मच्छी आहे. इकडे क्रॅब सुद्धा आहेत, असं नाही की नुसतं फिश मार्केटला फिशच आहे, तर क्रॅब सुद्धा आहे, मड क्रॅब. आणि चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या क्वांटिटीमध्ये तिकडे बघा. खापरी पापलेट आहे 3 किलो 300 ग्रॅमचा आणि 1400 रुपये किलो याची प्राइस आहे. साईज बघा तुम्ही 25 किलो आहे. नमस्कार मंडळी, पवार परिवार ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण आलो आहोत क्रॉफर्ड फिश मार्केटला. तर बघूया आतमध्ये आपल्याला कुठली कुठली छान छान मच्छी बघायला मिळते. शेवटपर्यंत आपल्या ब्लॉग मध्ये नक्की राहा, खूप मजा मस्ती करूया आज. बघा होलसेल मध्ये मच्छी घेतलेली आहे यांनी आणि हे रिटेल मध्ये जाऊन आपापल्या एरियामध्ये विकणार आहेत. तर हे अशा प्रकारे सुरमई बघू शकता तुम्ही. पापलेट थोडे बर्फातले आहेत पण सुरमई मस्त एकदम फ्रेश वाटते. हे बघा इथे मस्तपैकी कुपा ठेवले, छोटे आहेत, सगळा बर्फ टाकून घेतलेले आहेत मासे सगळे बघू शकता तुम्ही. बघूया आपल्याला हे गेट आहे, इकडनं आत जाऊन बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते. अरे वा, दोन, हे बघा डबल बार आहे, दोन बर्फ असे घेऊन चालले आहेत एका वेळेला. ते बघा बर्फ बघा, हे कशा जो उचलतात आणि मशीन मध्ये टाकतात आणि मशीन मधनं खालून बर्फ एकदम क्रश होऊन बाहेर येतो. तर माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल ही बर्फाची मशीन आहे. आता तुम्हाला दाखवली बर्फ कसा क्रश होतो तो. आणि हा क्रश झालेला बर्फ असतो ना, तो इथले व्यापारी सुद्धा मच्छी स्टोअर करण्यासाठी वापरतात, जी उरलेली मच्छी असेल ती, किंवा मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांनी मच्छी विकत घेतली असेल आणि जे लांब राहतात ते सुद्धा इकडनं आपल्या आईस बॉक्समध्ये किंवा पिशवीमध्ये हे बर्फ आहे, हे बर्फ घेऊन मच्छी स्टोअर करतात आणि घरापर्यंत घेऊन जातात. सो मच्छी चांगल्या क्वालिटीमध्ये घरापर्यंत जाते, म्हणजे मच्छी उतरत नाही. आता बघूया आपल्याला पुढे काय काय बघायला मिळते ते. बघा इकडे हे कट पण करून देतात, मेन म्हणजे इथे कट करून द्यायचं काम आहे यांचं. आणि काही मासे विकतात सुद्धा, मासे काही एवढे फ्रेश वाटत नाही तिकडे. हे बघू शकता तुम्ही, पापलेट सुद्धा छान ठेवलेले तिकडे, पिशवी लावली आहे म्हणजे समजून जायचं हे बर्फातले. साईज बघा तुम्ही, काय जम्बो साईज आहे. हे अशाच ठेवलेल्या तिकडे. आय थिंक हे पीस कापून देत आहेत, पीस प्रमाणे इथे कटिंग सुद्धा चालू आहे बघा. हे एक एक पीस कापून वजनावर देत आहेत इकडे. हॉटेलवाले वगैरे असतात त्यांना बाकी डोक्याकडचे शेपटीकडचे पीस नको असतात, हे मस्तपैकी कट करून देत आहेत इकडे. बघा छोटी साईज सुद्धा या ट्रे मध्ये ठेवलेली आहे. आणि इकडे सगळी ठेवलेली आहे ती सुरमईची डोकी, जी कट करून झालेली आहेत ते. बघा सगळ्यात मोठी सुरमई आपल्याला दिसते इकडे. साईज बघा तुम्ही 25 किलो आहे. माझ्या पायावरूनच तुम्हाला अंदाज येत असेल की केवढी मोठी आहे ती. आणि सकाळी 1200 रुपये 1000 रुपये किलोने जाते. आता सध्या हे 800 रुपये किलोने ही सुरमई विकायला तयार आहेत. बघू शकता मासे इथे कसे छान विकायला ठेवलेले आहेत. ठीक आहे, हा सौंदाळा मासा आहे बघा, हा पण छान आहे इकडे. आणि हा राणी मासा बघा, इथे बांगडा पण ठेवलेला आहे आणि छोटा सौंदाळा आहे. रेट काय, रेट 200 रुपयाला किलो. आणि हा राणी मासा 150 रुपये किलो. आज रविवार असल्यामुळे गर्दी खूप आहे, तरी सुद्धा आपण वाट काढत काढत जरा जाऊया आणि बघूया चांगले मासे कुठले आहेत आणि मोठमोठे मासे तुम्हाला दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया. हा जो बांगडा आहे, हा बांगडा आहे तो आपल्याला 50 रुपयाने देत आहे, 50 रुपये किलोने आता. पण चांगल्या क्वालिटीचा बांगडा असेल तर त्याची प्राइस आहे 150 रुपये किलो. तिलापी मासा आहे हा, याची शेती आपण मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलेली. 50 रुपये किलो इकडे वेगवेगळ्या साईज मध्ये. तिलापी 50 रुपये किलो. हा कटला मासा आहे गोड्या पाण्यातला, याचे 150 रुपये प्रति किलो आहे. चांगला मोठा आहे मासा. हा रूपचंद सुद्धा 140 रुपये 130 रुपये किलो आहे. सगळ्यांना आवडणारा मासा आहे जिताडा. जिताडा मासा आहे हा 400 रुपये किलो आहे. हा मासा सुद्धा चांगली मोठी साईज आहे, बघू शकता तुम्ही. रोहू मासा 110 ते 130 रुपये किलो आहे. आता पुढे बघूया आपल्याला कुठले मासे बघायला मिळतात ते. 100 रुपये किलो. किलो मध्ये किती येतील? 15 पण येत आहेत. छोटे आहेत ना बरेच. बघा असे पापलेट जाळ्यामधनं सुटतील असं काहीतरी सोय केली पाहिजे सरकारने. खूप छोटे पापलेट आहेत. हलवे सुद्धा खूप लहान आहेत साईजने. या हलव्याची साईज बघा काय जबरदस्त आहे. हे कमीत कमी 4 ते 5 किलोचा हा हलवा असेल. आणि सुरमई पण चांगली मोठ्या साईज मध्ये दिसते आपल्याला इथे. आणि या हलव्याची प्राइस आपल्याला आज आहे 600 रुपये किलो. आणि सुरमई आहे 700 रुपये किलो. थोडी महाग वाटते. बघू पुढे आपल्याला काय बघायला मिळतोय रेट ते. पापलेटचा काय रेट आहे? 800 रुपये किलो आहे पापलेटचा रेट. बघू शकता
बघा मस्त फ्रेश आहे आणि एका किलो मध्ये आपल्याला किती आहेत? 8 बसतात एका किलो मध्ये. साईज पण बऱ्यापैकी आहे. पापलेटची बघा फ्रेश आहे. तुम्ही नक्की या इकडे, या दादांकडनं मच्छी घेऊ शकता. खूप छान आहे इकडे मच्छी. आणि इथे प्रॉन्स पण आहेत. हे प्रॉन्स आपल्याला 150 रुपये किलोने मिळतात. समुद्राचे प्रॉन्स आहेत. इथे हलवा इथे 300 रुपये किलो आहे. 3 बसतात एका किलो मध्ये. पण मच्छी बघूनच घ्यावी. इथे राणी मासा आहे. हाच राणी मासा आपण मागे ठिकाणी बघितला, पुढे डिस्प्ले लावून विकायला ठेवलेला आहे. आणि दादा आता आपल्याला दाखवत आहेत बांगडा मासा 150 रुपये किलो. अच्छा 150 रुपये किलोने आपल्याला हा बांगडा मिळतो. बघा बांगडा फ्रेश आणि मोठा आहे साईज मध्ये. आणि किलो मध्ये 8 बसतात किलो मध्ये ना. चालेल, थँक्यू दादा. हलवा बघू शकता तुम्ही कसा ढिगाने ठेवलेला आहे हलवा. ही छोटी पण आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पुढे मोठी पण साईज दिसते. दादा काय किलो आहे रेट? हे 250 रुपये किलो आहेत. एका किलो मध्ये हे किती पीस बसतील? या बाजूचे 3 पीस आणि ते 2 पीस बसतील. अच्छा बघा हे 250 रुपये किलो आहे. एका किलो मध्ये 3 पीस बसू शकतात. आणि त्याच्या पुढेच हे आहेत 300 रुपये किलो. एका किलो मध्ये 2 पीस बसतात. आणि त्याच्या बाजूला आपण बघू शकतो एवढ्या मोठ्या साईड मध्ये प्रॉन्स आहे. जम्बो प्रॉन्स आहे एकदम आणि मस्त ढीग लागलाय त्याच्या. तुम्हाला घेऊन दाखवतो हातामध्ये. बघा प्रॉन्सची साईज बघू शकता तुम्ही. प्रॉन्सची साईज एकदम मस्तच आहे. दादा हे कसं आहे किलो? 450 रुपये किलो आहे बोलतात. आणि एका किलोत किती येतो? आणि 30-32 पीस येतात एका किलो मध्ये. आणि फ्रेश आहे, समुद्राचेच आहेत एवढे मोठे प्रॉन्स, असे फार्मिंग वाले नाही आहे ते. या प्रॉन्सची साईज बघू शकता तुम्ही. साईज पण मस्त आहे, पण हे फार्मिंग वाले आहे. तर हे कसे किलो येतो दादा? 310 रुपये 300 ला 1 किलो. 50-60 गावठ आहे. 50-60 येणार. आणि हे बाजूवाले? 100 गावठ आहे. अच्छा हे 230 रुपये किलो आहे. याच्यामध्ये 100 पीस येतील तुम्हाला. बघूया पुढे काय बघायला मिळतं आपल्याला अजून. घोळ मासा बघू शकतो तुम्ही. 10 किलोचा घोळ आहे. साईज बघा, माझा हात एकदम छोटा वाटतो याच्यासमोर. 700-750 रुपये किलोने हा घोळ मासा विकला जातो. मस्त मोठा मासा इकडे. दादा काय रेट आहे याचा? मुशीचा काय रेट आहे किलो? किती येईल एका किलो मध्ये? 3 पीस. बघा 150 रुपये किलो आहे आणि एका किलो मध्ये 3 पीस येतील. साईज पण भारी आहे इकडे. कशी आहे किलो? 1200 ला. आणि हे कापरी कशी आहेत? 700. याच्यात किती पीस येतील? 3 पीस येणार. आणि याच्यात 2 पीस येतील. थोडं वर पण जायचे चान्सेस आहेत. आणि या कापरीमध्ये 700 ला 3 पीस येतील. फ्रेश हो. त्या खापरी पापलेट आहे 3 किलो 300 ग्रॅमचा आणि 1400 रुपये किलो याची प्राइस आहे. आणि हातात घेतल्यामुळे मला समजते की हा किती फ्रेश आहे. ते एक नंबर क्वालिटी आहे. मस्त मासा. तुम्ही नक्की इकडे व्हिजिट द्या. हे कोळंबी कशी दिले तुम्ही? 300 रुपये किलो. आणि हे मांदेली 100 रुपये किलो. बघा मांदेली बघू शकता तुम्ही, फ्रेश आहे. 100 रुपये किलो आहे. आणि कोळंबी 2 साईज मध्ये आहे. ही 250 रुपयाची आहे कोळंबी. आणि ही कोळंबी 300 रुपये किलोची आहे. साईज बघू शकता तुम्ही. 300 रुपयात किती येतात अंदाजे पीस? 70-80 येतात. 70-80 पीस येतात 300 रुपयामध्ये. 300 रुपये किलो रेट आहे याचा. चला थँक्यू ताई. हा ताम मासा आहे. किती मोठा आहे बघू शकता तुम्ही. रेड स्नॅपर. आणि इथे सुद्धा असे मोठे मोठे मासे ठेवण्यात आले. याचं नाव काय झालं? रेड स्नॅपर. आणि त्याला पण रेड स्नॅपर डुप्लिकेट आहे. तर काय अंदाजे किलोचा भाव काय अंदाजे? 350-400 रुपये किलो आसपास जातो. अच्छा बघा हे ओरिजिनल आहे. ओरिजिनल असल्यामुळे 500 ते 600 रुपये जातो भाव. आणि हा 350-400 मध्ये जातो डुप्लिकेट असल्यामुळे. आता डुप्लिकेट काय आहे याच्यात देव जाणे, पण यांनी सांगितलं म्हणून आहे. सुरमई बघू शकता. मस्तपैकी मोठ्या साईजची सुरमई आहे. इथे 2 पीस ठेवलेले आहेत. याचा काय रेट आहे? 850 किलो. आणि किती किलोची असेल? 4-4.5. अच्छा बघा 4-4.5 किलोची सुरमई असेल. आणि 800-850 रुपये प्रति किलो याचा रेट चालू आहे सध्या. हा कुठला पीस आहे दादा? हा चोर बोंबीला. चोर बोंबील हा आपण वर्सोव्याला बघितलेला पहिल्यांदा, म्हणजे मी तरी.
आणि ही मुशी आहे. मुशी बघा काय मोठ्या प्रमाणात ठेवलेली आहे इकडे. हे चोर बोंबीलचा रेट काय आहे? 200 ते 250 पर्यंत प्रति किलो आहे. 150 ते 250 पर्यंत क्वालिटी प्रमाणे मुशीचा रेट सध्या चालू आहे. सुरमई बघू शकता तुम्ही इकडे सगळी चांदीच दिसते मस्तपैकी पसरवून ठेवलेली आहे. त्या सुरमईचा रेट पण 400 रुपये किलो आहे. आणि तिकडे सुद्धा सुरमई आहे ती आपल्याला 350-300 पर्यंत मिळते प्रति किलो. सुरमई फ्रेश वाटते. ही डब्याच्या बाहेर आहे. जी फ्रोझन मच्छी असते ना ती आपल्याला नेहमी डब्यामध्ये बघायला मिळते. म्हणजे असं असतं तसं नाही पण बऱ्याचदा 90% असंच असतं. आणि ही सुरमई बघू शकता थोडी मोठ्या साईजमध्ये सुरमई ही 400 रुपयांचा रेट आहे किलोच्या मागे. बघू शकता गोल्ड डोमा 400 रुपये किलो आहे. आणि खोत मासा सुद्धा 400 रुपये किलो आहे. खोत माशाची साईज खूप मोठी आहे पण छोटी साईज नाही आहे. आणि इकडे वाम ठेवलेले आहे सगळ्याचे खालीच ठेवलेले आहेत इकडे मार्केटमध्ये पण मोठ्या साईजमध्ये. 8 किलोचा हेकरू मासा आहे. 550 रुपये किलो भाव आहे याचा. मस्त मोठ्या साईजमध्ये इथे कुपा. आणि किती रुपये किलो आहे? 80 रुपये किलो आहे. आणि किती येतील एका किलो मध्ये? एका किलो मध्ये 2 येणार. 2च येणार. अच्छा हा हा एक कुपा आहे बघा. हा कुपा एका किलो मध्ये 2च येणार. सुरमई बघा मोठ्या साइज मध्ये 800 रुपया. 800 रुपये किलो है. और ये कितना किलो का रहेगा? 3 ते 4 किलोच्या रेट मध्ये सुरमई मस्तपैकी. आणि एक आहे कोळंबी सुद्धा आहे. कोळंबी कशी किलो आहे ही? 300 रुपये किलो कोळंबी आहे. आणि ही व्हाईट कोळंबी समुद्राचीच आहे काही? अच्छा ही समुद्राचीच कोळंबी आहे. याचा रेट काय? 600 रुपये किलो आहे. आणि यात ही पण समुद्राचीच आहे. हे 350 रुपये किलो आहे बघा. ही 350 रुपये किलो आहे. ही 600 रुपये किलो आहे. ही फ्रेश असल्यामुळे याचा रेट थोडा जास्त आहे. लॉबस्टर है हाँ 1200 रुपये किलो. और ये 1 किलो का रहेगा ना? एक अच्छा हो हो टाइगर बघू शकता. टाइगर प्रॉन्स याचा काय रेट है? 1400-1500. और 1 किलो में कितना आएगा ये? 4-5 पीस आता है. एक नंबर. थैंक यू. सुरमई बघू शकता तुम्ही. ही 8 ते 10 किलोची सुरमई आहे. एक नंबर साईज आहे यांच्याकडे. आणि या म्हणजे हातात घेतल्यावर कळते बर्फाची मच्छी नाही फ्रेश मच्छी आहे. तर तुम्ही नक्की इकडे या सुरमईचा आनंद घेण्यासाठी. प्रत्येक साईज मध्ये तुम्हाला इथे सुरमई आहे बघा. मच्छी इथे बर्फाची सुद्धा आहे आणि साधी सुद्धा आहे. म्हणजे फ्रेश मच्छी सुद्धा आहे. फ्रेश मच्छी आणि बर्फाची मच्छी तुम्हाला ओळखता आली पाहिजे एवढंच काय ते. तर दोन्ही मासे तिकडे हातामध्ये फ्रेश सुरमई आहे. याचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की इथे क्रॉफर्ड मार्केटच्या फिश मार्केटला नक्की या. इकडे क्रॅब सुद्धा आहेत. असं नाही की नुसतं फिश मार्केटला फिशच आहे. क्रॅब सुद्धा आहे. मड क्रॅब. आणि चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या क्वांटिटीमध्ये तिकडे बघा. एक नंबर है तिकडे. नर मादी दोनों है. कौन सा अच्छा रहता है खाने के लिए? मादी अच्छा रहता है. ज्यादा डिमांड. और वो अंडे वाला मादी रहता है वो? अच्छा वो कौन सा है इसमें से? अच्छा तो बघा ही मादी है जी खायला एकदम चविष्ट असते. एक निकलता है ना? अच्छा और इसका क्या रेट रहता है? ये 550 रुपये किलो है. कितना आएगा किलो में? अच्छा बघा 550 रुपये किलो आहे. 6 ते 7 पीस येणार बोलतात त्याच्यामध्ये. हे मादी दिखाव. अच्छा ही 200 रुपये किलो. ही बारकी आहे थोडी. 200 रुपये बोलतात. ही मेलेली आहे काय? अच्छा ही टाकून द्यायचा माल आहे. सगळे 350 रुपये किलो आहेत बघा. हे 300-350 रुपये किलो दाखवत आहेत. आणि सगळे ऍक्टिव्ह क्रॅब दिसत आहेत. ये मादी है. काला पट्टी रहेगा. हाँ. मादी है. जो बारीक पट्टी रहेगा ना नर है. अच्छा माल सगळे भरेला है. ये अंडा निकलता है. ये मांस निकलता है सगळे. अच्छा ये मादी है. खाली से माल है. खाडी. खाली का माल है सगळे. तुम्ही नेहमी येता का इथे खेकडा घ्यायला? अच्छा मग आवडतात इकडचे खेकडे? खेकडे आवडतात. आणि अलिबागचे. अलिबागचे खेकडे प्रसिद्ध प्रसिद्ध आहे. त्यामुळे आमच्या ह्यांनी काढतात. खंडणीचे असतात. बरोबर. आणि इथे मच्छी पण घेता तुम्ही रेग्युलर? घेत होता. चांगली आहे मच्छी? मच्छी चांगली मिक्स असते की चांगली फ्रेशच असते? फ्रेश असतात. फ्रेश असते. मासे
आतून विकत घेतल्यानंतर अशा प्रकारे इकडे येऊन आपल्याला साफ करून घ्यायला लागतात. पर केजी 30 ते 40 रुपये घेतात हे कोळंबीला. म्हणजे डिपेंड आपल्याला धागा काढायचा आहे नाही काढायचा आहे त्याच्यावर आहे. बघा इथे असे कोळंबीचे धागे काढले जातात. प्रॉपर सोलून दिली जाते कोळंबी. या बाजूला बघू शकता तुम्ही सगळ्या गाड्या उभ्या आहेत. त्या गाड्यांमधनं कोल्ड स्टोरेज मधनं मासे इकडे येतात. माशांचा बाजार बघा तुम्ही बघू शकता. असे लाईनीने मासे ठेवले. सुरमई बघू शकता. समोर हेकरू मासा आहे. एक नंबर. सगळ्या मोठ्या मोठ्या साईज मधले मासे आहेत इकडे. होलसेल व्यापारी आहेत इकडे. हा टोळ मासा बघू शकता तुम्ही. हा टोळ मासा 120 रुपये किलो आहे. मस्त ढिगाने ठेवलेला आहे. 120 रुपये किलो. फ्रेश आहे. काही जास्त बर्फातला वगैरे वाटत नाहीये. आणि हा रावस आहे. रावस 5 किलोचा एक मासा असेल आणि 1000 रुपये किलो यांचा रेट आहे आता सध्या. बघा सोंगटा 100 रुपये किलो आहे. आपण एक 2-3 किलोचा असेल मासा आसपास. हा टुना फिश बघू शकतो 200 रुपये किलो आहे. इकडे सुद्धा ठेवलेले आहे टुना. रेट सेम आहे फक्त साईज मध्ये फरक आहे. थोडं कमी जास्त आहे. बाकी माल फ्रेश आहे. बघा हा छोटा टुना आहे. त्याच्यामध्ये रेट थोडा कमी आहे. 150 रुपयाने प्रति किलो. हा एकरू मासा आहे 6 किलोचा आहे. किलोला 3 पीस येणार. 1700 रुपये किलो बोलतात. फ्रेश मासे आहेत एकदम. पाकड माशाची साईज बघू शकता. कसला जम्बो पाकड आहे. म्हणजे एवढा मोठा मी आजपर्यंत नाही बघितला. मागच्या वेळेचा 40 किलो होता. हा कमीत कमी 50 किलो वगैरे असेल. आणि सेम पाकड मासे असे इकडे मोठ्या प्रमाणामध्ये इथे ठेवण्यात आलेले आहेत. बघू शकता तुम्ही. माझ्या मोबाईल मध्ये मावत नाही आपल्या तुम्हाला दाखवण्यासाठी. एवढा मोठा आहे हा पाकड मासा. आता हे किती रुपये बोंबील? सगळा वाटा किलो. आणि हे 80 रुपये. अच्छा हे बघा हे 80 रुपये किलो आहे. आणि हे 100 रुपये किलो आहे. सांगा युट्यूबच्या व्हिडिओवर. अच्छा तुम्ही काय सांगताय बोला इकडे. बोंबील 80, चांगले बोंबील 150. 150. ते गिराकांना तुम्ही व्हिडिओ काढून दाखवता. बघा इकडे बोंबील ठेवलेले आहेत दादानी विकायसाठी. 3 वेगवेगळ्या ट्रे मध्ये ठेवलेले आहेत. आता हे 3 काय आहे वेगवेगळे प्रकार कसले आहेत? ही फ्रेश क्वालिटी आहे. ही कशी रुपये किलो आहे काय? 150 रुपये किलो ही फ्रेश क्वालिटी आहे. आणि 100 रुपये किलो हा थोडा बर्फाचा माल आहे. थँक्यू दादा. काय म्हणताय बोंबील कशी किलो आहे? 100 रुपयाला विकतायत. बघा हे बोंबील 100 रुपये किलोने. 250 रुपयाचे 100 रुपये बोलतात. थँक्यू दादा. तर तुम्ही पाहिलं असेलच हे बोंबील सगळे कलर केलेले होते आणि बर्फातले फ्रोझन होते. म्हणजे मला तरी नाही आवडले. आणि काही ठिकाणी बोंबील फ्रेश आहेत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर बघूया आपल्याला पुढे काय बघायला मिळते ते. बोंबील बघू शकता तुम्ही कसे एकदम फ्रेश आहेत. जाड पण आहेत. क्वालिटी बघा माझं बोटासमोर तुम्हाला दिसत असेल. हे काय रेट आहे बोंबील? किती? 200 रुपये किलो. 1 किलो में कितना आएगा? 8. बघा 8 येईल एका किलो मध्ये. 200 रुपये किलो बोलतायत. बघा एकाच मच्छीचे 2 वेगळे वेगळे भाव सुद्धा आपल्याला इकडे बघायला मिळतात. त्यामुळे तुम्हाला मच्छीची नीट माहिती असेल तरच तुम्ही इकडे या. नाहीतर इकडे येऊ नका. कारण इकडे खूप मिक्स मच्छी असते. म्हणजे बर्फातली सुद्धा असते आणि फ्रेश सुद्धा असते. फ्रेश सकाळी लवकर आलात तर तुम्हाला फ्रेश मच्छी नक्की मिळेल इकडे. पण जर तुम्ही उशिरा आलात 8 नंतर आलात तर तुम्हाला जवळजवळ 60 ते 70% बर्फातलीच मच्छी मिळणार. जी उरलेली थोडी बहुत मच्छी असते जी फ्रेश मच्छी विकली गेली नाही तीच तुम्हाला इथे मिळू शकते. 2 बॉक्स आहेत इथे. आता दोघांमध्ये काय फरक आहे आपण त्यांनाच विचारूया. दादा काय फरक आहे दोघांमध्ये? दोघांमध्ये अर्धा किलोची साईज आहे. ही 300 ग्रामची साईज आहे. अच्छा आणि रेट काय आहे दोघांचा? याचा 400 आहे त्याचा 300 आहे. अच्छा बघा याचा 400 रुपये रेट. ही अर्धा किलोची साईज आहे. आणि याचा 300 रुपये किलो रेट आहे. ही 300 ग्रॅमची साईज आहे. अंदाजे 3 येतील एका किलो मध्ये. थोडं पुढे मागे होऊ शकतं. मच्छी खावा खुश राहा. खुश राहा. तर मंडळी आपला हा व्हिडिओ आज आम्ही इथेच थांबवतोय. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला एन्जॉय केला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि जय शिवराय.